मित्रांनो, प्रभू रामचंद्र हे आपल्या आस्थेचं प्रतीक आहे. हजारो वर्षापासून, शेकडो वर्षापासून या देशामध्ये, या मातीमध्ये, कणाकणामध्ये राम समावलेला आहे. अनेक रामायण आहेत. प्रत्येक वर्गाचे वेगवेगळे राम आहेत. जवळपास 2000 पेक्षा जास्त रामायण आहेत. बौद्ध रामायण आहे, जैन रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, अशा अनेक प्रकारचे रामायण आहेत. आणि असंही म्हटलं जातं या मातीमध्ये प्रत्येकाचा आपापला वेगळा असा राम आहे. असा राम जो एक आदर्श राजा होता. त्याच्या अनेक कहाण्या आहेत, शेकडो कहाण्या आहेत. तुम्ही या भारतामध्ये कुठेही जरी गेलात, कोणत्याही जिल्ह्यामध्ये गेलात, कोणत्याही तालुक्यामध्ये गेलात, तर तिथं तुम्हाला एक रामाची नवीन कहाणी ऐकायला भेटेल. तुम्हाला ऐकायला भेटेल इथं राम आला होता, इथं कृष्ण आला होता, इथं भरत आला होता, इथं लक्ष्मण आला होता, इथं सीतामाता आली होती. अशा शेकडो कहाण्या तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे या मातीच्या प्रत्येक, जशा आपल्या दैनंदिन गरजा असतात, अगदी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे राम. आणि अशा रामाचं मंदिर अयोध्या येथे होणं ही आपल्यासाठी निश्चितच गौरवास्पद बाब आहे. आणि त्या बाबतीत प्रभू रामाचं मंदिर अयोध्या येथे होत आहे, झालेलं आहे. याबाबत मात्र भारतीय जनता पार्टीला 100% क्रेडिट दिलंच पाहिजे. परंतु त्यांचा उद्देश स्वच्छ आहे का? त्यांचा जो मेन उद्देश आहे तो अजिबात कसलाही स्वच्छ नाही. ज्या पद्धतीने साधू संत, तुम्ही, आम्ही अगदी स्वच्छ भावनेने, निर्मळ भावनेने देवाकडे पाहतो, रामाकडे पाहतो, त्या पद्धतीने हे लोक पाहतात का? नाही. हे लोक त्याकडे एक धंदा म्हणून पाहतात, मार्केट म्हणून पाहतात. लक्षात ठेवा, आस्थेचा बाजार म्हणून पाहतात. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इथंच बहुजन हिंदू समाज जो नागवला जात आहे. त्यामुळेच बघा, वारकरी साधू संतांना हे अगोदरच माहीत होतं की बहुजन हिंदू समाजाची लूट होत आहे. त्या काळात सुद्धा होत होती आणि भविष्यात सुद्धा होत राहणार आहे. त्यामुळे तुकोबारायांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देवाला काहीच लागत नाही. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी की देवाला कशाचीही गरज लागत नाही. 1 रुपये नाही, 2 रुपये नाही, 3 रुपये नाही, 4 रुपये नाही, सोनं नाही, अंगठी नाही, कशाचीही गरज देवाला लागत नाही. कारण देव या शब्दाचा अर्थ काय? देव हा देणारा असतो आणि जो घेणारा असतो, जो मागणारा असतो, तो कदापिही देव नसतो. मग काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. बघा, काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की मग एवढं मोठं मंदिर विना पैशाचं कसं उभं करायचं? मंदिर उभा करायचं आहे, बरोबर, त्यासाठी पैसा लागणार. आणि मग तो पैसा ज्या पद्धतीने, बघा सध्या जी पार्श्वभूमी आहे त्यानुसार तो पैसा सरकार अगदी सहज खर्च करू शकते. आणि त्यामुळे तुम्हाला, आम्हाला 1 रुपया सुद्धा देण्याची आवश्यकता नाही. तिथं तुम्ही बिनधास्त दर्शनाला जा. तुम्ही जर दान द्याल, दक्षिणा द्याल, तर तुम्ही पुण्याऐवजी पाप कमवत आहात. नीट लक्षात घ्या, तुम्ही पुण्याऐवजी पाप कमवत आहात. कारण देव फक्त तुमच्या आतला भाव पाहतो. भावची कारण मोक्षाचे साधन बोलिले. परंतु आपल्या लोकांना भावच कळलेला नाही. शुद्ध भाव, शुद्ध प्रेम, शुद्ध अंतकरण, असे लोक, असे भक्त फार फार दुर्मिळ आहेत. लक्षात ठेवा. बघा, शुद्ध भाव कसा असतो बघा, तुकाराम महाराज एक अतिशय सुंदर उदाहरण देतात. गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी, तेने वनमाळी सुखावला. जे बाळ गोपाळ, जे भगवान श्रीकृष्णासोबत होते, त्यांची पूजा काय? गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी, तेने वनमाळी सुखावला. ते म्हणजे लहानपणी जे भगवान श्रीकृष्णाचे जे सवंगडी होते, त्यांचं उष्टसुद्धा, बघा, त्यांचं उष्टसुद्धा भगवंताने, भगवान श्रीकृष्णाने खाल्लेलं आहे. आणि तेने वनमाळी सुखावला. खरं सुख, देवाला सुद्धा सुख त्यामध्ये लागतं. कशामध्ये? तुमचा जर भाव शुद्ध असेल, तुमचं जर प्रेम शुद्ध असेल.
बाकी तुमचं काय आहे? तुम्हाला असं वाटतं की मी 10 रुपये दिले म्हणजे फार मोठे देवावर उपकार केले, मी 100 रुपये दानपेटीत टाकले, मी 1000 रुपये टाकले, मी सोन्याची अंगठी टाकली, मी सोन्याचा मुकुट टाकला, म्हणजे तुम्ही फार मोठा भाव कमवला, हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. बघा, तुमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीने तुकोबारायांना सुद्धा प्रश्न विचारला किंवा सांगितलं की महाराज तुम्ही काहीतरी देवाला अर्पण करा, तर त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, मज माझे काही न दिसे पाहता, जे तुझ अनंता समर्पावे. हे देवा, मी तुला काहीतरी समर्पण करावं असं माझं काहीच नाही. आता बघा, पृथ्वीपेक्षा मोठा एक ग्रह सापडलेला आहे. पाठीमागं बातमी पाहिली आणि पूर्ण ग्रह तो हिऱ्यांचा बनलेला आहे. म्हणजे किती मोठा, एक हिरा किती महाग असतो, आणि पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह पूर्णपणे हिऱ्यांचा भरलेला. म्हणजे आणि या पृथ्वीच्या पोटामध्ये असणारं सोनं, वरती असणारं सोनं, हिरे, मोती, माणिक, आणि अशा अनेक ग्रहावर असणारं सोनं, हिरे, मोती, माणिक हे कुणी तयार केलं? ज्या भगवंताने तयार केलं, ज्या प्रभू रामचंद्राने तयार केलं, ते त्याचंच आहे आणि त्याचंच तुम्ही त्याला समर्पित करत आहात. म्हणजे हा किती अवमेळ आहे, म्हणजे तुम्ही कोणती भक्ती करत आहात हेच तुम्हाला कळायला मार्ग नाही. आणि यामधून संतांना जो मेन संदेश द्यायचा आहे की तुमची होणारी लूट थांबावी. ज्या पद्धतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितलं होतं की सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. जगतपती असणारा भगवंत देव हा सर्व साक्षी आहे. अगदी एखादी मांजर दूध पिते, परंतु तिला असं वाटतं की मला कुणीच पाहत नाही. बघा, परंतु तुकोबाराय म्हणतात, झाडाचेही पान हाले त्याची सत्ता, त्याच्या मर्जीशिवाय झाडाचं सुद्धा पान हालू शकत नाही. एवढा तो सत्ताधीश आहे, एवढा तो परमपिता आहे. आणि अशा भगवंताला जर तुम्ही एक प्रकारे ज्या पद्धतीने तुम्हाला आता काय झालेलं आहे, भ्रष्टाचार असेल, अनिती असेल, असत्य असेल, हे सगळं तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आपल्या भारतामध्येच एवढा भ्रष्टाचार का आहे? आपल्या भारतामध्येच एवढी भोंदूगिरी का आहे? बघा, आताच काल कोल्हापूर येथे जी परिषद झाली कंत्राटदारांची, त्यामध्ये त्यांनी जाहीर सांगितलं की एखादं सरकारी काम जर करायचं असेल तर त्यातील 56% कमिशन जातंय. 10% आमदार खासदाराला, 10% अधिकाऱ्याला, 10% कर्मचाऱ्याला, GST, अजून कायनू बायनू, पुन्हा बिल काढायला परत पैसे, अशा पद्धतीने 56% जर वाटण्यात जात असतील, एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये जा आणि बघा किती भ्रष्टाचार आहे. तुमचं काम विना पैशाचं अजिबात होतच नाही. म्हणजे जे काम वर्षे होत नाही, ते काम पैसे दिल्यानंतर 1 तासामध्ये होतं. अगदी त्या पद्धतीने म्हणजे भ्रष्टाचार असेल, खोटेपणा असेल, तुमच्या रोमारोमामध्ये भिनलेला आहे. आणि अगदी तीच परिस्थिती देवाच्या बाबतीत सुद्धा आहे. तुम्हाला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने एखाद्या कार्यालयामध्ये जाऊन लाच देते, माझं काम होतं, अगदी त्याच पद्धतीने मी एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर, लाच दिल्यानंतर, 100-500 रुपये सोनं नाणं दिल्यानंतर माझं देव काम करील. परंतु देव तुमचं अजिबात काम न करता उलट तुम्ही पैसे देऊन पाप कमवत आहात. नीट लक्षामध्ये घ्या. बघा, तुकोबारायांनी देवाची पूजा कशी केली. शब्दांची रत्ने करुनी अलंकार, तेने विश्वंभर पूजिला, भावाचे उपचार करुनी भोजन, तेने नारायण जेवविला. बघा, म्हणजे शब्दांची रत्न, शब्दांनाच अलंकार करून तेने नारायण जेवविला, आणि भावाचे उपचार करुनी भोजन, तेने नारायण जेवविला. भाव महत्वाचा आहे, शुद्ध अंतकरण महत्वाचं आहे, शुद्ध प्रेम महत्वाचं आहे. तुम्ही लोकांशी कसं वागता, तुमचं आचरण कसं आहे, तुमच्या मनामध्ये कपट आहे का? म्हणजे तुम्ही तिकडं मंदिरामध्ये 1000 रुपयाची पावती फाडता आणि इकडं शेजाऱ्याचा बांध कोरता. तुम्ही तिकडं देवाला सोन्याचा चांदीचा मुकुट अर्पण करता आणि इकडं भ्रष्टाचार करून करोडो रुपये कमवता, जे सर्वसामान्य लोकांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, कष्टकऱ्यांचे आहेत. म्हणजे एकीकडे देशाला लुटायचं आणि त्या पैशातून देवाला अर्पण करायचं.
एकीकडे भेसळ करायची. बघा म्हणजे आता अन्न भेसळ सध्या उघडकीस आलेली आहे आणि ही करणारी कोण आहेत? माणसं आहेत. आणि या मोठमोठ्याल्या दान देणाऱ्या पैकी कोण असतात जास्त? बघा सोन्याचं मुकुट असेल, हे दान देणाऱ्यापैकी जास्त संख्या ही श्रीमंतांची असते. आणि या लोकांनी पापं केलेली असतात, काही ना काही अनेक पापं केलेली असतात. भ्रष्टाचार केलेला असतो, भेसळ केलेली असते. आणि मग यांना असं वाटतं की आपण एवढं मोठं पाप केलेलं आहे आणि यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण हे देवाला अर्पण केलं पाहिजे. परंतु त्या पापामध्ये तुम्ही अजून भर टाकत आहात. तुम्ही जा, नीट लक्षामध्ये घ्या, तुम्ही जा अयोध्येमध्ये जा. अयोध्येमध्ये गेल्यानंतर अगदी मन मोकळ्यापणाने प्रभू रामाचं दर्शन घ्या. 1 रुपया सुद्धा देण्याची गरज नाही. आणि बघा त्या अयोध्यामध्ये गोरगरीब लोक किती आहेत, रंजलेले, गांजलेले, पीडित असे लोक किती आहेत. एखादा व्यक्ती आहे जो कर्जबाजारी आहे, त्याचं कर्ज फेडा. एखाद्याला राहायला घर नाही, त्याला घर बांधून द्या. एखाद्याला उद्योग व्यवसाय बेरोजगार आहे, त्याला एखादा रोजगार सुरू करून द्या. तर बघा प्रभू रामचंद्र तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही खरी देवाची पूजा आहे. हे खरं रामाला आवडतं. परंतु नेमकं तुम्हाला श्रीमंत लोकांना काय झालंय कळत नाही आणि तुमचं बघून हे गरीब लोक सुद्धा तुमच्या मागं येतात. बाकी शेवटी कितीही सांगा, पालत्या घड्यावर पाणी आहे. आमचा बहुजन हिंदू सुधारणार नाही आणि तुम्ही पुण्याऐवजी पाप कमवत राहणार. आणि हे जे मध्यस्थी बसलेले आहेत, बुवा, बाबा, पुरोहित, पंडे, पुजारी, हे तुम्हाला लुटण्यासाठी बसलेले आहेत. त्यांना माहीत आहे देवाला काही लागत नाही आणि देवाच्या नावावर हे मस्तपैकी यांनी शेकडो कोटी रुपये कमवून ठेवलेले आहेत आणि तुमच्या जीवावर ऐश करीत आहेत. आणि त्या पापाचे भागीदार तुम्ही सुद्धा आहात. जर तुम्हाला खरा देव कळायचा असेल तर गाथा वाचा. आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हे लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.